विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरनं पहिला दिवस गाजण्याची शक्यता. छगन भुजबळांच्या नाराजीवर राज्यसभेचा उतारा. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात जातीय राजकारण, तर राजकारणात ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात हे महाराष्ट्र बघतोय. संजय राऊतांची भुजबळांवर जहरी टीका. राज्यात बिनखात्याचं सरकार तर बहुमत असलेल्या सरकारचा 1 महिन्यानंतर शपथविधी. मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांची घणाघाती टीका. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, अन्याय होणार नाही. एकनाथ शिंदेंकडनं नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न. 6 महिने मंत्रिमंडळाचा कार्यकाळ ठेवायला हवा होता. 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलावरनं राऊतांचा महायुती सरकारला टोला. अधिवेशनात प्रथमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं स्वतंत्र कार्यालय. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार गटाला मिळालं वेगळं कार्यालय. परभणीत आंदोलकांचा पोलीस कोठडीत मृत्यू. रिपब्लिकन सेनेकडनं महाराष्ट्र बंदची हाक. परभणीतली या घटनेचा निषेधार्थ आज नांदेडमध्ये बंदची हाक. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांचा पाठिंबा, तर परभणीकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या केल्या रद्द. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला अखेरचा श्वास. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता आहेत आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15व्या विधानसभेचं हे अधिवेशन आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि 8 विधेयकं मांडली जाणार आहेत. 21 डिसेंबरपर्यंत अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनामध्ये राज्यातील विदर्भासोबतच इतर जनतेला सरकारकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींवरती सरकारकडनं तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. अवघ्या 47 आमदारांचं पाठबळ असलेल्या आघाडीची 237 इतकं संख्याबळ असलेल्या महायुतीसमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरनं घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. परभणीत उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायांवरती पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, बीड जिल्ह्यात सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला इथे बेस्ट बसच्या अपघातात 7 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू, या सगळ्या घटनांचे पडसाद या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. थेट जाऊयात माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार नागपुरातनं आपल्या सोबत आहेत. तुषार, आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोणते मुद्दे सभागृहात गाजणार? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर नागपूरमध्ये सध्या थंडीचं वातावरण आहे. मात्र या ठिकाणी राजकीय गरमागरमी आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळते. विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीही विरोधक आपल्याला मुंबईतील बस दुर्घटना असेल, परभणीचा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा बीडचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, या प्रश्नावरती आपल्याला सत्ताधाऱ्यांना घेरताना पाहायला मिळणार आहे. काल आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व संदर्भामध्ये पत्रकार परिषदेवरती आपल्याला भाष्य करताना पाहायला मिळालं. मात्र तरीही विरोधक आपल्याला ते मुद्दे सभागृहामध्ये उपस्थित करताना पाहायला मिळतील. सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामध्ये जवळपास 8 पेक्षा जास्त या ठिकाणी शासकीय विधेयकं मांडली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं विधेयक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातलं हे विधेयक सभागृहामध्ये मांडलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काही कालावधीसाठी पुढे ढकलल्या जाणार आहेत. त्या संदर्भामध्ये सुरुवातीला विधानसभा आणि त्यानंतर विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मांडलं जाईल, पारित केलं जाईल. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो कालावधी होता त्या ऑलरेडी पोस्टपोन करण्यात आल्या होत्या, त्या निवडणुका आणखी पोस्टपोन करताना पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे याच विधानसभेमध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट संदर्भातलं देखील विधेयक मांडण्यात येणार आहे. कारण की सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये काही नव्या व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याला विधानसभा आणि विधान परिषदेची मंजुरी लागते. त्या संदर्भातलं विधेयक आपल्याला पास करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही शासकीय महत्त्वपूर्ण विधेयक
अनेक महसूल संदर्भातली विधेयकं पास करताना पाहायला मिळणार आहे. मात्र आज सभागृहामध्ये काल ज्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली ते 39 मंत्री आपल्याला सभागृहामध्ये खातेविना पाहायला मिळणार आहेत. कारण की अजूनही फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही आहे. काल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे खातेवाटप आणखी 2 दिवसात होऊ शकतं. म्हणजे फडणवीसच्या सरकारच्या टीममधले सर्व मंत्री आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये खात्याविना आपल्याला काम करताना पाहायला मिळणार आहे. बरोबर तुषार, या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडनं नागपुरातनं घेत राहूच. मात्र आणखी एक मोठी बातमी समोर येते ती आपण आता बघूयात. राजकीय वर्तुळात घडामोडी घडतायत. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षानं केली आहे. तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवा, अन्याय होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणालेत. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल, योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही नाराज आमदारांनी पक्षावरती जी टीका केली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवरती टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तर मी नाराज नाही असं स्पष्टीकरण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी दिलंय. चहापानानंतर झालेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे नेमकं काय म्हणाले ऐकूयात. एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय. आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत. काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये करतो. यापूर्वी केलेलं आहे. पुन्हा अभिनंदन. खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे. आता मंत्रिपदावरती वर्णी न लागल्यामुळे शिवसेनेचे अनेक मंत्री नाराज आहेत, आमदार नाराज आहेत आणि त्यामध्ये सुर्वेंच्या नावाची देखील मंत्रिपदासाठी जी चर्चा होती. तर संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे आणि शिंदे आपल्याला नक्की न्याय देतील अशी अपेक्षा सुर्वे यांनी व्यक्त केली. संघर्ष माझ्या 5वीला पुजलेला आहे. शिंदे साहेबांनी योग्यच विचार काहीतरी माझ्याबद्दल चांगलाच विचार केला असेल. कदाचित मंत्र्यांची खूप मोठी लाईन लागली होती मंत्रिपदासाठी. काही आजी माझी मंत्री होते, काही मातब्बर नेत्यांची मुलं होती, काही मोठ्या घरची लोक होती. मी गरीब सामान्य कार्यकर्ता आहे आणि याच्यातूनही सिद्ध झाले काय संघर्ष हेच माझं जीवन आहे. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरनं संजय राऊत यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला. राज्यामध्ये बिनखात्याचं सरकार आहे, बहुमत असलेल्या सरकारचा 1 महिन्यानंतर शपथविधी झाला असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावरनं संजय राऊतांनी टीका केली. बिन खात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही. ते गृहमंत्री आहेत का, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का, त्यांनाही माहीत नाही.